नमस्कार मंडळी, मी डॉक्टर गिरीश ओक. मी अशी आशा करतो की सगळे आपापल्या घरात तुम्ही सुरक्षित असाल, आनंदात असाल. अशा प्रकारे तुमच्याशी बोलावं लागतंय याची एकीकडे कुठेतरी बारीकशी खंत वाटते, आणि त्याच वेळी अशा प्रकारे का होईना पण माझ्या प्रेक्षकांशी म्हणजेच तुमच्याशी मला बोलता येतंय तरी याचा आनंदही होतोय. आणि हे अशा प्रकारे मी तुमच्याशी बोलू शकतोय याचं श्रेय खरं तर बारोमास नाटकाच्या टीमला, ठाणे आर्ट गिल्ड म्हटल्या सगळ्या माझ्या मित्रांना, ठाणे आर्ट गिल्डला, लोकसत्ता.com ला, ABP माझाला आणि 21/42 हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाला हे सगळं श्रेय जातं. या माध्यमातून का होईना तुम्ही घरात आहात तेव्हा काहीतरी छान तुमच्या कानावर पोचावं हा उद्देश ठेवून 21/42 हा उपक्रम सुरू झाला. त्या अंतर्गत आजपर्यंत तुम्ही खूप छान छान साहित्य, त्याचं अभिवाचन ऐकलंत. मी असाच काहीतरी सहभाग घेऊन तुमच्या समोर खरं तर आलेलो आहे. मी 84 साली मुंबईत आलो आणि त्यानंतर जवळजवळ 4-5 वर्षांनी म्हणजे 88 साली मला माझं पहिलं नाटक दीपस्तंभ जे यशस्वी झालं. त्याच्या आधी बरीच नाटकं मी केली, पण खऱ्या अर्थाने यशस्वी झालेलं नाटक हे दीपस्तंभ. आणि त्यानंतर दुसरं नाटक चंद्रलेखेकडनं मी केलं, ते होतं वसंत कानेटकर यांनी लिहिलेलं दीपस्तंभ, आकाश मिठी नावाचं नाटक. वसंत कानेटकरांचं शेवटचं ऐतिहासिक नाटक असं म्हणता येईल आणि अगदी शेवटच्या नाटकांपैकी एक नाटक. चंद्रलेखासारखी एक मोहन वागांची अतिशय मोठी संस्था, दिलीप कोल्हटकरांसारखे एक अतिशय हुशार दिग्दर्शक, आणि त्याच्यात मला शिवाजी महाराजांची भूमिका मिळाली होती. यापेक्षा अजून काय चांगलं असू शकतं. या नाटकाचे जवळपास आम्ही 150-200 प्रयोग तेव्हा केले. अफजल खान वधावरचं हे नाटक, आणि त्याच नाटकातला एक महाराजांचा त्यांच्या सवंगड्यांच्या बरोबर असलेला एक प्रसंग मी आपल्यासमोर वाचून दाखवणार आहे. आणि त्यानंतर याच नाटकांच्या प्रयोगाच्या दरम्यान माझ्या स्वतःच्याच बाबतीत घडलेला एक गमतीशीर किस्सा मी आपल्याला सांगणार आहे. मी सांगितलं तसं की हे नाटक अफजल खान वधावरचं आहे. अफजल खान वधाचं जेव्हा प्लॅनिंग होतं, जेव्हा त्याची रणनीती आखली जाते, तेव्हा शिवाजी महाराज आपले सगळे सवंगडी सेनापती यांना घेऊन प्रतापगडाचं ॲक्च्युअल मॉडेल केलं होतं नेपथ्यातला एक भाग म्हणून, आणि त्याच्यावर आपल्या सगळ्या सबऑर्डिनेट्सना, आपल्या सगळ्या सवंगड्यांना ते समजावून सांगतात. असा हा प्रवेश आहे. त्या प्रवेशाचं वाचन मी आधी करतो आणि मग या प्रवेशाबद्दल बोलतो, नाटकाबद्दलही बोलतो आणि इतरही गप्पा आपण मारूया. नाटकाचं नाव आकाश मिठी, लेखक वसंत कानेटकर आणि भूमिका शिवाजी महाराज. गड्यांनो, अखेर युद्ध हा देखील खेळच आहे, पण तो नियतीचा क्रूर खेळ आहे. तो लहान मोठ्यांना खेळावा तर लागतोच, एरवी दुष्टांचं निर्दालन कसं होणार. प्रभू रामचंद्राला युद्ध टाळता आलं नाही की पांडवांनाही ते चुकलं नाही. भगवान श्रीकृष्णांना तर म्हणून तू युद्ध कर हे अर्जुनाला पटवण्यासाठी गीता सांगावी लागली. युद्ध हा जर खेळ असेल तर ते जिंकण्यासाठी काही नियम, काही आडाखे, काही पेच असलेच पाहिजेत. आजवरच्या अनुभवावरून आम्ही काही नियम शोधून काढले आहेत. त्या आधारावरच आम्ही आजची ही व्यूहरचना केली आहे. दुश्मनाचं मनुष्यबळ जर जास्त असेल तर त्याला आपल्या सैन्याचे जास्तीत जास्त तुकडे पाडायला लावणं ही पहिली गरज आहे. त्यासाठी युद्धभूमी आपल्या सोयीची असायला हवी. जावळी प्रतापगडची भूमी आम्ही का निवडली हे आता कोणाच्याही लक्षात येईल.
खानानं सैन्यासहित यावं म्हणून आम्ही तहाची बोलणी केली, घाबरल्याचं नाटक केलं, द्रव्याचं सुद्धा आमिष दाखवलं. वाईच्या छावणीतल्या 20,000 फौजेपैकी 10,000 फौज घेऊन खान जावळीच्या अरण्यात उतरला. इथंच त्याच्या सैन्याचे 2 तुकडे पडले. जावळीच्या रानात देखील खानाच्या सैन्याला तळ टाकायला आम्ही जागा कशी दिली आहे ते नीट पहा. जावळीपासून परपाराजवळच्या पुलापर्यंत कोयनेच्या खोऱ्यातच ही छावणी पसरली आहे. तेवढीच सपाटीची जागा आहे. ही छावणी सुद्धा कोयनेच्या अंगानं गडाच्या या पूर्व भागाला वळसा घेऊन बसली आहे. याचाच अर्थ निम्मी छावणी जावळी भागात तर निम्मी पार भागात. पुन्हा 2 तुकडे पडले. मध्ये वळसा आला तेव्हा सैन्याच्या या टोकाचा त्या टोकाशी संपर्क राहणं मुश्किल होणार आहे. या सबंध छावणी भागावर आपल्या तोफा जागजागी तोंड खाली वळवून मारगिरी करण्यासाठी टपून बसल्या आहेत. युद्ध होणार नाही, हार तर शिवाजी मारला वा पकडला जाईल अशी खानाच्या फौजेची ठाम खात्री झाली आहे. म्हणून फौज बेसावध आहे ही आमची जमेची बाजू. शिवाजी मेला की फार तर 10 अंगरक्षकात हात घाईची लढाई जुंपेल, पण लवकरच आपलं सैन्य शस्त्र खाली ठेवून शरण येईल ही खानाची खात्री आहे. ही सुद्धा आमच्या फायद्याची बाबत आहे. युद्ध करायचंच हा तर आमचा पक्का निर्धार आहे. खानाच्या आणि आमच्या भेटीची वेळ आम्ही कशी ठेवली आहे तेही युद्धशास्त्राच्या दृष्टीने लक्षात घ्या. दुपारचा मध्यान्नीचा समय. जेवून खाऊन माणसं सुस्तावतात, डुलकी घेतात तो समय. हल्ल्याचा इशारा होईल तेव्हा खानाच्या छावणीत फौजी जवान मेजवानीवर ताव मारत बसलेले असतील. खानाबरोबर त्यानं फक्त 10च शस्त्रधारी रक्षक आणावेत असा करार झाला आहे. पण खान करार पाळील असा आम्हाला भरोसा नाही. इथं पंत काका तुमची कामगिरी सुरू होते. आमचा अंदाज असा आहे की करार धाब्यावर बसवून खान 1,500-2 हजार बंदूकधारी गडावर आणू पाहिल. तसं घडलं तर आरंभी तुम्ही गप्प बसा. जनीच्या टेंब्यापर्यंत वाटचाल होऊ द्या. जनीच्या टेंब्यापाशी मात्र तुम्ही खानाला थांबवा. कराराची याद द्या. या जागी जो सुळका आहे त्याच्या सपाटीवर सैन्याला बसवून ठेवायला खानाला भाग पाडा. जनीचा टेंबा ही जागा मारगिरीला उत्तम. तेथून छावणी दिसत नाही की शामियाना दिसत नाही, म्हणजे खानाच्या फौजेचा आणखी एक लचका तुटला. हल्ल्याचा इशारा झाला की कान्होजी राजे तुम्ही आणि बांदल नाईक यांनी ही फौज गारद करायची आहे. येसाजी, या शामियानाजवळ चरी खोदल्या आहेत, त्यात तुम्ही निवडक जवान घेऊन दबा धरून बसायचं आणि खानाच्या अंगरक्षकांचा समाचार घ्यायचा. हे सगळं जिथल्या तिथं आवाज न करता झालं पाहिजे. गडावरची कामगिरी फत्ते होताच 3 तोफा धडाडतील. तो स्वागत सोहळा आहे असं खानाच्या फौजेला वाटेल. पण तो इशारा समजून नेताजी तू जावळीच्या रानातून आणि मोरोपंत तुम्ही घाटातून खानाच्या छावणीवर तुटून पडा. हैबतराव आणि बाळाजी शिळमकरांना आम्ही बोचेकळीच्या घाटात ठेवलंय. ते खानाच्या लष्कराला घाट चढू देणार नाहीत. भांड्यांचा आवाज होताच अरण्यातील खापलून ठेवलेली झाडं धडाधड आडवी पडतील आणि पळणाऱ्या सैनिकांच्या वाटा बंद होतील. नेताजी तुला सैन्याचा पाठलाग करत वाईपर्यंत जायचंय. तिथली छावणी तर ऐशारामातच बुडली आहे. ती उद्ध्वस्त करणं मुळीच कठीण नाही. अकारण कत्तल करायची नाही. जे शरण येतील त्यांना निशस्त्र करून कैद करा. हत्ती, घोडे, उंट, बंदुका, तोफा, खजिना, धान्यधुन्य आमच्या ताब्यात सुखरूप यायलाच हवं. आमच्या व्यूहरचनेतील शेवटची बाबत म्हणजे जिथून या युद्धाला प्रारंभ होणार आहे ती या शामियान्यातली भेट. पंत काका, शामियान्यापर्यंत खान फक्त 2च शस्त्रधारी हशम आणू शकतो. आमच्या रक्षणासाठी 2 माणसं आम्ही आधीच निवडली आहेत. तिसरा तानाजी. तान्या, या चौथऱ्याच्या मागे छोटं दार आहे, वर कनात आहे. तू तलवार घेऊन इथं बसायचंस. इथं काही विपरीत घडलंच तर सरळ घुसून कापाकापी करायचीस, अन्यथा सरीतून येसाजीच्या मदतीला जायचंस. संभाजी कावजी, जे काम सय्यद बंदाचं तेच तुझं. तू फक्त आमच्यावर सक्त नजर ठेव, तलवारीवर हात ठेव.
आणि आमचा दुसरा रक्षक जीवा. जीवा, ही तुझी जागा. पट्टा घेऊन इथं उभं राहून फक्त संयत बंदावर नजर ठेवायचीस. लग्नाच्या वरातीपुढे तू पट्ट्याचा खेळ करून दाखवतोस नाही का? बैठक मारून 10 हातावरचं लिंबू छाटून पळभरात बसल्या बसल्या तू परत जागी येतोस ना? तोच खेळ या शामियानात खेळायचा आहे तुला. संयत बंदाचं पाऊल आत पडताच तू बैठक घ्यायचीस. संयत बंदाचा तलवारीचा हात म्हणजे तुझं लिंबू. गड्यांनो, आपण ही ओढ आरंभली आहे. भवानी आहे ती सिद्धीस नेईलच. या मुकाबल्यात 3 पर्याय आहेत. आम्ही खानाला बुडवणार हा पहिला पर्याय. खान आम्हाला बुडवील हा दुसरा पर्याय. आम्ही खानाला आणि खान आम्हाला बुडवील हा तिसरा पर्याय. पैकी पहिल्या पर्यायासाठी आम्ही जीवाची शर्त करू. प्रसंग पडला तर तिसरा पर्याय देखील आम्ही पत्करू. पण दुसरा पर्याय मात्र कधीही पत्करण्याची वेळ येणार नाही. आमचं भवितव्य आम्हाला ठाऊक नाही, पण खान उद्या निश्चितपणे ठार होणार आहे. कदाचित आमचं काही बरं वाईट झालंच तर ठरल्याप्रमाणे गर्दी करून खानाच्या फौजेला बुडवावं आणि राज्य राखावं. कोणीही घाबरवायची गरज नाही. सर्वजण मासाहेबांच्या आज्ञेत राहा. संभाजीला गादीवर बसवा आणि हे श्रींचं हिंदवी राज्य खूप खूप मोठं करा. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरू द्या. खूप मोठं करा. धन्यवाद मित्र. प्रवेश वाचताना, प्रवेशाचं वाचन ऐकताना तुमच्या लक्षात आलं असेल की काय प्रकारचं दूरदृष्टी, काय प्रकारचं प्लॅनिंग, काय प्रकारचं ज्याला आपण म्हणतो की सकारात्मकता, काय प्रकारचं कन्व्हिक्शन महाराजांच्या डोक्यात तेव्हा असलं पाहिजे. थिएट्रिकल लिबर्टी किंवा सिनेमॅटिक लिबर्टी या विषयावर बऱ्याच गोष्टीमध्ये झाल्या. चित्रपटात त्या गोष्टी बोलल्या गेल्या, चित्रपटाबद्दल बोलल्या गेल्या. हा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा मला नेहमी या नाटकाचं उदाहरण आठवतं की बखरीमध्ये, इतिहासामध्ये, उल्लेखांमध्ये जे काय रेफरन्सेस सापडतात, ऐतिहासिक नाटक लिहिताना ज्या ज्या गोष्टींचे संदर्भ हे लेखक घेतात, किंवा वसंत कानेटकरांनी सुद्धा काय जे संदर्भ घेतले असतील, या आधी त्यांनी ऐतिहासिक नाटकं लिहिलेली आहेत तेव्हाही घेतली असतील, पण त्यावरून एक प्रसंग इतका छान त्याची कल्पना करणं आणि काय झालं असेल ह्याचं काहीतरी विचित्र कल्पना करण्यापेक्षा खूप सकारात्मक, लोकांना पटेल असं काहीतरी जर का आपण विचार केला आणि तशी लिबर्टी घेतली तर काय येऊ शकतं आपल्या समोर, ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. की एखादा आर्मीतला ऑफिसर आपल्या सवंगड्यांना जर का एखाद्या ऑपरेशनची, एखाद्या सर्जिकल स्ट्राईकची माहिती देणार असेल, तद्वत हा सीन आम्ही नाटकात करत असू. एक अतिशय उत्तम असं मोहन वाघांनी प्रतापगडाचं मॉडेल फायबर ग्लासचं तयार केलेलं होतं आणि त्याच्यावर अक्षरशः काठीनी शिवाजी महाराज आपल्या सगळ्या सवंगड्यांना या सगळ्या जागा ज्या आहेत त्या दाखवून हे काय काय कसं कसं घडेल हे दाखवतात. तर ही लिबर्टी जी आहे, ज्याला आपण थिएट्रिकल लिबर्टी म्हणतो, आता बखरीमध्ये याचा उल्लेख कितपत आहे, हे कितपत याचं वर्णन सांगितलेलं आहे हे आपल्याला माहीत नाही, हे त्यांनी तपासलं असेल, बघितलं असेल, पण त्यावर असं काहीतरी प्रसंग लिहिणं आणि तो सादर करायला मिळणं यासारखी गंमत काही वेगळी असते. मी आशा करतो हा प्रवेश तुम्हाला आवडला असेल. तसा फार मोठा प्रवेश नव्हता, वेगळा होता, मी स्वतः काम केलेला होता म्हणून मला तुमच्याशी तो शेअर करायचा होता. आता या नाटकाच्या संदर्भातल्या किस्स्याबद्दल येतो. या नाटकाच्या तालमी जवळपास नेहमी जशा होतात तशा महिनाभर आमच्या झाल्या. नाटकात मला सगळा जो पेहराव होता तो सगळा तो ऐतिहासिक पेहराव होता. अंगरखा, त्याच्या आतमध्ये पॅडिंग, तो जिरेटोप, मला तेव्हा भुवया लावण्यात येत असत, विग लावण्यात येत असे, मिशा होत्या, कल्ले होते, दाढी होती, मला एक नाक पण जरा धारधार वाटावं म्हणून लावण्यात येत असे. असं बरंच काय काय माझ्या चेहऱ्यावर प्रक्रिया केली जायची. स्पिरिट गमनी या सगळ्या गोष्टी चिकटवल्या जातात
आणि त्याच्यानंतर तो सगळा पेहराव आणि हे सगळं घेऊन काम करणं आणि ते फार त्रासदायक असतं. आणि त्याच्यानंतर त्यातनं मोकळं होऊन जेव्हा या भूमिकेत त्या पद्धतीने कॉन्फिडन्सने बोलायचं हे अजूनच कसरत असते. हे सगळं जवळपास 150 ते 200 प्रयोग मी केलं. याच दरम्यान एक प्रयोगाचा किस्सा आहे. मी नेहमी म्हणतो की अपघात हे नेहमी दुःखद असतात, बाहेर जे घडतात, इतर जे घडतात, व्यवहारात जे घडतात. पण रंगभूमीवरचा अपघात जो असतो तो फार गमतीशीर असतो. त्या अपघातातून फार विचित्र काहीतरी एक फजिती निर्माण होते आणि फजिती होते नटांची आणि नट फार विचित्र अवस्थेत जातात. प्रेक्षकांना फारसं त्यातलं कळत नाही कारण वेळ मारून नेण्यात येते. तर असाच एक किस्सा, बदलापूर जे मुंबईच्या जवळ एक गाव आहे तिथे आमचा प्रयोग होता. मला प्रयोगाच्या आधी जवळपास तासभर तयार व्हायला लागत असे कारण हे सगळं घालून मला तो मेकअप करून मला तयार व्हावं लागत असे. तर आम्ही नाटकाला पोचलो. संध्याकाळच्या वेळी आमची बस पोचली. आम्ही तिथे गेलो आणि कुठला तरी एक कार्यक्रम होता तिथे आणि त्या कार्यक्रमात म्हणजे सभा सदृश काहीतरी होतं आणि त्याच्यानंतर आमचं नाटक तिथे ठेवण्यात आलं होतं. तर आम्ही सगळे बसलो मेकअपला वगैरे. मी बसलो मेकअपला. अजून तास 1.5 तास होता आणि त्यांचा आधीचा कार्यक्रम काही संपेच ना आणि मी मेकअप करून जवळपास 1.5, 2 तास, 3 तास झाले आणि मी मात्र असाच होतो कारण त्या वेशात मी बाहेर फिरू पण शकत नाही, मी रिलॅक्स पण होऊ शकत नाही आणि काहीच नाही. त्यामुळे मी असाच जिरेटोप वगैरे घातलेला शिवाजी महाराजांच्या वेशात तसा बसलेला होतो. एकदाच नाटक सुरू झालं 2-1 तासांनी आणि जेव्हा पडदा उघडला तेव्हा माझ्या लक्षात आलं, आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं की नाटक जिथे आमचं स्टेज आहे त्या स्टेजवर आम्ही बघतोय तर आजूबाजूला म्हणजे बरंच काय काय होतं. म्हणजे तो जत्रेत प्रयोग असल्यासारखा तो प्रयोग होता. या साईडला काहीतरी बंदुकीने फुगे फोडायचा एक स्टॉल होता. त्याच्या बाजूला एक असं रिंग टाकून काहीतरी साबण बिबण आपण जिंकतो तसं एक स्टॉल होता. त्याच्या बाजूला मेरीगो राऊंड होतं. त्याच्या बाजूला एक काहीतरी छोटंसं एक व्हील होतं, जायंट व्हीलसारखं, आकाश पाळणा म्हणतो आता. त्याच्या बाजूला काही खाण्याचे स्टॉल्स होते. असे बरंच काय काय होतं. मध्ये काही माणसं होती, काही फुगे फोडत होती, काही रिंगा टाकून साबण जिंकत होती, काही पाळण्यावर बसली होती, काही खात होती, काही प्रेक्षक बसून नाटक बघत होती आणि त्याच ह्याच्यात आमचा एक स्टॉल होता. थोडक्यात हे नाटक पण चालू होतं आणि काही मुलं अक्षरशः आमच्या स्टेजवर असं कोपरं ठेवून बसली होती अशी आणि त्यांच्या तोंडामध्ये त्या पिपाण्या होत्या. म्हणजे फुंकर मारल्यानंतर असं जोकर किंवा काहीतरी ससा किंवा माकड बाहेर येतं अशा पिपाण्या असतात, त्या पिपाण्या होत्या आणि मधून मधून ती चक्क वाजवत होते हो. आणि काय आम्हाला कळेना. आम्ही नाटक सुरू झालं, आम्ही नाटकाचं वाक्य घ्यायला लागलो, एक एक सीन व्हायला लागला आणि काही कळेच ना. बरं मध्येच ते कोणीतरी त्यांचे नेते बिते कोणतरी प्रमुख पाहुणे वगैरे यायचे, त्याच्यात ते फटाक्यांच्या माळा वगैरे बाहेर लावत होते आणि त्या माळा लागल्यानंतर त्याचा एक फटाक्यांचा आवाज यायचा. म्हणजे आम्ही काय बोलतोय हे आम्हालाच काही ऐकू येत नव्हतं. इतका काही काही वेळेला परिस्थिती होती. त्यात लोकांना काय ऐकू येत होतं देव जाणे. बरं या सगळ्यात होतं काय की ऐतिहासिक नाटकामधला कुठलाही प्रसंग तुम्हाला असा मध्येच कापता येत नाही कारण इतिहास लोकांना माहीत असतो. तसंही कापता येत नाही पण ऐतिहासिक नाटकात तर अजिबातच कापता येत नाही. तर आम्ही म्हटलं की आता भराभरा नाटक एकदा संपवूया आणि यातनं मोकळे होऊया, नाहीतर हे काही भयंकर विचित्र प्रकार आहे हा. त्याप्रमाणे मी एकमेकांना खुणा केल्या आणि आम्ही पहिला अंक कसाबसा संपवला. दुसरा अंक सुरू झाला आणि मी म्हणतोय तसं की हा प्रवेश सादर झाला आणि आता याच्यानंतर शामियानातला प्रवेश होणार की अफजल खानाला भेटायला मी जाणार. त्याच्यासाठी मी आज जायचो. माझा सगळा पेहराव बदलायचा, सगळा म्हणजे जिरेटोपा सकट सगळा पेहराव मी बदलायचो आणि मग मी तयार होऊन यायचो. त्याच्या आधीच्या प्रवेशात जगन्नाथ कांदळगावकर जे अफजल खानाचा रोल करायचे, भूमिका करायचे, आता गेले. ते माझे खूप जवळचे मित्र होते, खूप चांगले ॲक्टर होते. तर ते अफजल खानाचा रोल करायचे. त्यांचा प्रवेश चालू होता आणि त्याच्यात मी येतो असा तो सीन होता. त्या दिवशी त्यांना काय वाटलं कोणाच ठाऊक, त्यांना असं हातात एक हुक्का, ज्याला गुडगुडी म्हणतो आपण, तसं अशी ओढायची एक स्टाईल दिलीप कोराटकरांनी दिली होती. तर त्या दिवशी ते असे हुक्का ओढत बोलता बोलता ते स्टेजवरून चालत असे लांब गेले. आता हुक्क्याची नळी काय म्हणजे ती काय लांब होऊ शकत नाही ना अशी. ती त्याच्या त्या बेस युनिटपासून म्हणजे ती हंडी जी असते त्यातून निघाली आणि ती खाली लोंबत होती आणि हे हुक्का घेऊन असे बेटा सैया असं वगैरे काय काय बोलत होते. तर त्यांना दिसत नव्हतं की ती नळी तिथून निघाली आहे, त्यामुळे ते आपलं कॉन्फिडेंटली बोलत होते आणि बाकीचे लोक त्या भानगडीत हसायला लागले. आता स्टेजवरचा हसणं हा इतका विचित्र प्रकार असतो की
ते हसणं एकदा आलं की कोणी एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही. त्याच्यामुळे सगळे इकडे तिकडे बघायला लागतात. तर ते जेव्हा हसणं येतं तेव्हा चेहरा खूप विचित्र होतो. म्हणजे नाकपुड्या फुगतात, कपाळ लाल होतं, गालाचा भाग फुगतो आणि घशातून असा एक विचित्र आवाज यायला लागतो आणि फार विचित्र अवस्था ती होते. कंट्रोल जेवढं तुम्ही करायला जाल तेवढं ते हसणं यायला लागतं आणि अतिशय कॉन्टेजियस ज्याला म्हणतो आपण, मी कोरोनापेक्षाही भयंकर लागणारा तो रोग असतो. फार पटकन तो दुसऱ्याला लागतो. असे सगळेजण स्टेजवर तेव्हा हसायला लागले आणि मला विंगेतून हे दिसत होतं. मी तयारून आलो आणि मी बघतोय की सगळेजण हसतायत. मी सगळ्यांना तिथून दटावतो की अरे हसू नका, माझं एंट्री आता आणि पुढे आपल्याला नाटक करायचं आहे. ते कोण कसलं ऐकतंय, म्हणजे ते सगळे त्याच्या पलीकडे गेलेले होते. शेवटी माझी एंट्री आलीच. म्हणजे टेप रेकॉर्डरवर आमच्या घोड्यांच्या टापांचा आवाज वागायचा आणि पंत काका जे असतात ते विंगेत बसून बघून असं म्हणायचे की राजे आले वाटतं. तर त्या दिवशी त्या जयंत जोशी म्हणून काम करायचे, त्यांनी असं तो टेपवर आवाज आला घोड्याच्या टापांचा आणि त्यांनी एकदम महाराज आले वाटतं एवढा हसला हो तो. तर मी त्याला म्हटलं अरे हसू नकोस, असं मी विंगेतून त्याला दटावतोय तरी काय नाही, तो कंट्रोलच्या बाहेर गेलेला होता. शेवटी मी माझी आलीच. मी एंट्री घेतली. मी आत एंटर करतोय तर मी बघतोय तर माझ्याकडे कोणी बघायलाच तयार नाही, कारण बघितलं की जास्त हसू येणार. त्यामुळे माझ्याकडे म्हणजे मग इमॅजिन करा की शिवाजी महाराज एंटर झाले तर त्यांच्याकडे कोणी बघतच नाही. तानाजी बघत नाहीये, पंतकाका बघत नाही, कोणीच बघत नाही. सगळेजण कोणी वरती बघतंय, कोणी खाली बघतंय, कोणी इकडे बघतंय, कोणी तिकडे बघतंय. सगळ्यांचे डोळे असे लाल लाल होऊन बाहेर आलेले, लाल कपाळ आणि गाल झालेले आणि घशातून असं काहीतरी आवाज येतोय आणि सगळे विचित्र हसण्याच्या ह्याच्यात होते. मी काय करू मला कळेच ना. म्हटलं आता काय करू, मी कंट्रोल स्वतःला कसं करू. तरी मी कसं बसं कंट्रोल केलं. सगळ्यांना तिथेच दरडावून नजर टाकली, हळूच काहीतरी बोललो. म्हटलं हे हसू नका असं बोलतोय. आता पुढचं माझं वाक्य होतं की अफजल खान मोहम्मद शाही म्हणतात ते हेच काय, असं म्हणून मी तलवारीला हात लावतो. तर तलवारीला हात लावल्यानंतर अफजल खानाला वाटतं की मी तलवार काढतोय म्हणून तो पण जंबिया काढतो आणि मी तलवार शांतपणे अशी सोडतो आणि ती पंतकाकांच्या हातात देतो आणि पुढे जाऊन अफजल खानाला मी भेटतो. असा तो प्रसंग होता. तर त्या दिवशी मी ते तलवारीला हात लावला आणि मी तलवार सोडण्यासाठी म्हणून ते गोंडे जे होते तलवारीला इथे बांधलेले, एक दोरी असते त्याला 2 गोंडे असतात, तो एक गोंडा मी असा ओढला. एरवी ती गाठ सुरगाठ असायची, मी ती ओढल्यानंतर सुटायची. मी ओढल्यानंतर एका ठिकाणी मला लक्षात आलं की ती काहीतरी गडबड झाली आहे, ते निघत नाही आहे. तो मी पुन्हा एकदा ओढलं तर ते काहीतरी त्याचं गडबड झाली होती आणि ती निर्गाठ बसली होती आणि ते अर्धवट लूज होऊन ती दोरी, ती तलवार तिथेच, म्हणजे ती गाठ तिथेच अडकली होती आणि मला कळेच ना मी आता करू काय. बरं कोणी माझ्याकडे बघत नाहीये. बरं या परिस्थितीत ते तरी काय करणार. बरं मी सुद्धा काय पटकन असं नॉर्मल कॅज्युअल माणसासारखं ती गाठ सोडवली असं करता येत नाही. ते सगळं स्टायलाइज्ड असतं आणि ते असा हात लावायचा, असं सोडायची, अशी द्यायची, असं सगळं ते स्टायलाइज सगळं बसवलेलं असतं. मला काही कळेच ना. सगळं ते गरगर फिरलं माझ्या भोवती, काय करावं कळेना. बरं तसंच्या तसं मी जाऊ शकत नाही, कारण ती पायात अडकणार तलवार, मी पडणार. तलवार घेऊन मी जाऊ शकत नाही, कारण निशस्त्र भेटला असा करार झालेला आहे आमच्यात. अफजल खान आणि शिवाजी निशस्त्र भेटतात असं इतिहासात आहे. त्यामुळे तसंही जाऊ शकत नाही. मी काय करू. मला अक्षरशः म्हणजे धरणी माय मला पोटात घे असं झालं. मला काय केलं असेल विचार करा. काय मला कळेच ना. पॅन्ट काढतात किंवा पायजमा काढतात तसं खालून 2 पायातून मी अशी तलवार वाकून ती तलवार काढली, पंत काकांच्या हातात दिली आणि समोर जाऊन मी अफजल खानाला भेटलो. त्याच्यानंतर अफजल खानाचा वाघनखांनी मी कोथळा काढला वगैरे वगैरे असं इतिहास आहे. त्या दिवशी मी अफजल खानाला मिठीत मारली आणि मी मागे तोंड करून हसत होतो. अफजल खान हसत होता आणि एक अतिशय हास्ययुक्त असा एक अफजल खान वध आम्ही तिथे सादर केला. आणि तुम्हाला सांगतो अजूनही आठवलं तरी मला काय करावं ते तेव्हा काहीही कळलं नव्हतं. आजही मला जेव्हा जेव्हा हा प्रसंग आठवतो तेव्हा मी जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा लोकांना मी हेच विचारतो की मी काय करायला पाहिजे होतं. बरं ती तलवार वरतून पण निघू शकत नाही, कारण तो जिरेटॉप असतो, मागे जुब्बा असतो, त्यात अडकू शकतो, कानात ते दूल असतात त्यात अडकू शकतो. तर असे काही प्रसंग आम्हा नटांच्या बाबतीत स्टेजवर घडतात आणि त्यावेळी अतिशय फजितीची परिस्थिती येते. मी मुद्दाम एक वेगळा प्रवेश आणि त्यावरचा हा किस्सा
असा निवडला होता की हे नाटक एकतर आता विस्मृतीत गेलेलं आहे, फारसं लोकांना माहीत नाही, तर तो एक नमुना तुम्हाला मिळावा. आणि सध्याच्या या अवस्थेत सगळे स्ट्रेस्ड आहेत, काळजीत आहेत, तर त्यांना काहीतरी गंमत मिळावी, हसायला मिळावं, म्हणून मी हा किस्सा तुमच्याशी शेअर केला. मला खूप आनंद झाला तुमच्याशी हे सगळं मी शेअर करू शकलो. मी पुन्हा एकदा ठाणे आर्ट गिल्ड, टीम बारोमास, 21/2/42 हा उपक्रम, ABP माझा आणि लोकसत्ता.com या सगळ्या लोकांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की मला ही संधी त्यांनी दिली, ज्यामुळे मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो, तुमच्याशी बोलू शकलो. 19 तारखेपासून आमचं शूटिंग बंद आहे. आम्ही सगळे मिस करतो आहोत, तुम्हीही सगळे मिस करताय, आणि या माध्यमातून का होईना मला माझ्या लाडक्या प्रेक्षकांशी हितगुज करता आलं, बोलता आलं, याबद्दल खूप बरं वाटतंय. काळ कसोटीचा आहे, आपल्याला सगळ्यांना आवाहन केलं आहे त्याप्रमाणे सगळे जबाबदारीने वागत असतील याची मला खात्री आहे. पण पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की ज्यांना आपल्यासाठी घराबाहेर पडावंच लागतंय त्या आपल्या बांधवांचा विचार करा. मी परवा एक चित्र पाहिलं, एक पोलिसाचं चित्र आहे, आणि त्याच्यावर अशा ओळी होत्या की तुम्हाला घरातून बाहेर पडताना भीती वाटते आणि आम्हाला घरात येताना भीती वाटते. या ओळी वाचून अक्षरशः मला गलबलायला झालं की ही मंडळी जी आपल्या जीवावर उदार होऊन आपल्यासाठी अक्षरशः एखाद्या सैनिकासारखी काम करतायत, आपल्या देशासाठी लढतायत, त्यातला एक छोटासा खारीचा वाटा जो आपण उचलायचा आहे तो म्हणजे हे सामाजिक विलगीकरण, क्वारंटाईन, किंवा ज्याला आपण म्हणूया की घरात राहणं. हा इतका सोपा उपाय आहे की या सगळ्या युद्धात आपला खालीचा वाटा म्हणून आपण घरात राहूया. आपला देश सगळ्या जगात याच एका गोष्टीमुळे, या सगळ्या रोगाच्या ह्याच्यापासून थोडासा अजून लांब आहे, तो लांबच ठेवूया आणि आपण ही लढाई जिंकूया. त्या जिंकण्यातला हा जो आपला थोडासा जरी सहभाग आहे तो आपल्याला खूप आनंद देऊन जाईल याची मला खात्री वाटते. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे या टीमचे आभार मानतो, आणि ज्या नाटकाच्या टीमनी ही खरी योजना, हा उपक्रम राबवला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. नाटक बारोमास त्या नावाचं जे नाटक आहे त्यांना 9 नामांकनं या झी नाट्यगौरवमध्ये प्रायोगिक कॅटेगरीमध्ये मिळालेली आहेत. तर हे जर जेव्हा आपण या सगळ्यातून सामाजिक विलगीकरणामधून, टाळेबंदीमधून बाहेर पडू, तेव्हा हे नाटक तुम्ही अवश्य जाऊन बघा थिएटरमध्ये. फार वेगळ्या विषयावरचं, अतिशय ज्याला आपण म्हणतो थॉट प्रोवोकिंग, विचार प्रवर्तक असं एक नाटक आहे. ते नाटक तुम्ही जरूर बघा. आणि यानंतर अजून एक सेशन मला वाटतं तुमच्यासाठी आहे, त्यातही एक कथा वाचली जाणार आहे, तेही तुम्ही ऐका. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्याची मी नक्कीच तुम्हाला उत्तरं देईन. तुम्हाला काही शंका असतील तर त्या विचारू शकता. तुम्ही माझ्याशी गप्पा मारू शकता, थोडा वेळ बोलू शकता. मलाही खूप बरं वाटलं. जयंत पाटील सर, मला तुमच्याशी बोलता आलं. आदर्श वाचनानुभव, धन्यवाद. तुम्ही एन्जॉय केलं ते ऐकून मला खूप बरं वाटतंय. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर डेफिनेटली मला तुम्ही विचारू शकता. मी थोडा वेळ तुमच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहे. आणि खरं तर हे संपूच नाही असं वाटतंय, पण हे कुठेतरी संपायला हवं. धन्यवाद. तुम्ही ज्या प्रतिक्रिया देताय त्या मला माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. धन्यवाद. तुम्हाला हा वेगळा प्रयत्न माझा आवडला त्याबद्दल धन्यवाद. अजून बोला ना. बोलायला खूप काही आहे, पण अजून एक आहेत अभिवाचन करणारे आहेत, त्या पण तुमच्याशी बोलणार आहेत. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. येस, थँक्यू. कुकची भूमिका तुम्हाला आवडते ऐकून खूप बरं वाटतं मला घरातही काहीतरी असे पदार्थ करायला आवडतं. सध्याही या काळात आम्ही दोघांनी तेच केलं आहे. आम्ही घरातली कामं वाटून घेतली आहेत आणि खरंच आम्ही इतकं स्वतःला बिझी ठेवलं आहे की
जी काय घरातली कामं असतात ती सगळी आम्ही वाटून घेतली आहेत. आणि आत्ता मी कालच एक विचार डोक्यात आला की आई कुठे काय करते, असं मध्ये एक स्वगत आमच्याच मालिकेत आलं होतं की ती कुठे काय करते, किंवा घरातली बाई जी असते, हाऊसवाईफ ज्याला आपण गृहिणी म्हणतो, ती काय करते, ती असं काय वेगळं करते, असा नेहमी प्रश्न पडतो. सर या 21-22 दिवसांमध्ये या प्रश्नाचं नेमकं उत्तर प्रत्येक मुलाला आईच्या आणि प्रत्येक आईच्या नवऱ्याला म्हणजे बापाला हे उत्तर डेफिनेटली मिळालं असणार की ती काय करते. आणि खरंच त्यातलं काय काय शेअर करता येण्याजोगं आहे ते आपण करायला हवं. आणि सध्या चलचित्र सतत आपल्यासमोर चित्रपट तो सुरू आहे की ती काय करते. सकाळी उठल्यापासून अगदी थकून झोपण्यापर्यंत तिचं काय काय चालू असतं हे तुम्हाला बघायला मिळत असेल. त्यात तुम्ही तो थोडासा खारीचा वाटा तोही उचला तर तुमचाही वेळ चांगला जाईल, तुमचं लक्ष तुमचं मन विचलित होणार नाही. आम्ही तेच केलं आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही सगळे मिळून संध्याकाळच्या वेळी रामरक्षा म्हणतोय, देवाची स्तोत्र म्हणतोय, वेगवेगळ्या गोष्टी करतोय. म्हणजे कारिओकेवर गाणी म्हणतोय, पत्ते खेळतोय, वेगवेगळे खेळ खेळतोय. नवीन उपक्रम एक करतोय मी. माझा चिवित्रांगण नावाचा एक कार्यक्रम होता ज्यात मी लिहिलेल्या लेखांचं अभिवाचन मी करत असे. ते मी यूट्यूबच्या माध्यमातून आजपासूनच लोकांच्या भेटीला त्यात आलो आहे. पहिला भाग त्याचा मी आजच यूट्यूबवर टाकला आहे. तो जरूर ऐका आणि त्याच्याबद्दल प्रतिक्रिया मला द्या. घरी नवीन डिश कुठली बनवली? नवीन डिश मला फारशा येत नाहीत. मी काय एक्सपर्ट शेफ नाही, पण रोजच्या ज्या गोष्टी असतात त्या डेफिनेटली येतात. म्हणजे मदत करण्या इतपत काहीतरी चिरून देणे, काहीतरी तयार करून देणे, पूर्वतयारी करणे, चहा करणे आता मला आवडती गोष्ट आहे. सकाळचा आणि दुपारचा दोन्ही चहा मी करतोच घरी असलो. एरवी मी सकाळचा करतो, आत्ता सध्या दोन्ही वेळेचा करतोय. कुसुम मनोरलेल्या नाटकाची एखादी आठवण सांगा. कुसुम मनोरलेल्या नाटकाची आठवणी खूप आहेत. खरं तर या नाटकाचे आम्ही जवळपास 500-600 प्रयोग केले. त्यातली मेजर आठवण अशी आहे की आम्ही त्यातले रोल जे होते, एक हिरो आणि एक विलन, हे इंटरचेंज करायचो. आणि व्यावसायिक रंगभूमीवर हा पहिला प्रयत्न होता आणि जो यशस्वी झाला. आणि ते फार मजा यायची. थिएट्रिकल गंमत ती होती की अतिशय 2 विरोधी रोल आम्हाला दोघांना करायला मिळायचे. मी आणि संजय मोने आम्ही आलटून पालटून ते रोल करत असू. आणि लोक विचारायचे बुकिंगवर की आज कुठला रोल कोण करणार आहे, आणि मग रोल बघायला यायचे. आप रामायण देखते हो सर? हाँ जी, रामायण बहुत अच्छा लग रहा है. काफ़ी दिनों के बाद रामायण देख रहा हूँ. तो अभी कुछ सीन्स में तो थोड़ी हंसी आती है कि तब ये सब मीडिया मीन्स ये टेक्निक इतना एडवांस नहीं था, तो लेकिन तब ये युद्ध देखते वक्त कितना हमें एक्साइटिंग लगता था, कितना अच्छा लगता था. हम छोटे थे तब. तो अब रामायण देखते वक्त बहुत अच्छा लगता है. मेरी बच्ची देखती है लेकिन रामायण देखते हैं. रामायण एक ऐसी चीज़ है जिसमें काफ़ी सारी चीज़ें हमको वो बताता है. संयम कैसे रखना चाहिए, बहुत सी चीज़ों के बारे में एक तत्वज्ञान रामायण बताते बताते हमें जाता है. तो अभी भी देखते हैं. सॉन्ग नाही, गाणं म्हणायची ही वेळ नाही. खरं तर हा प्लॅटफॉर्म त्यासाठी नाही. नाट्यवाचनाचा अभिवाचनाचा प्लॅटफॉर्म होता, त्याच्यावर मी तुमच्याशी इंटरॅक्ट झालो. नवीन नायक नाटक कोणते तुमचे? नाटक अजून विचार व्हायचा आहे, कारण आता ह्याच्यातून आधी बाहेर पडूया, शूटिंग सुरू करूया आणि मग नाटकाचा विचार पण होईल. गाण्याची फारच फरमाईश होते, पण मी काही गायक नाही, प्रोफेशनल गायक मी नाही. मी माझ्या आवडीपुरतं गातो, घरात गातो, काही मित्रांबरोबर गातो. अगोबाईचे किस्से खूप आहेत. खूप मजा करायचो आम्ही सगळे 13-13 तास एकत्र असायचो, त्यामुळे खूप गोष्टी आमच्या घडायच्या. त्यातले महत्त्वाचा असं किस्सा म्हणाल तर आम्ही जी पॉझिटिव्हिटी आमच्या रवी पटवर्धनांची पाहिली की ते सेटवर खरं तर पहिल्यांदा पडले, त्यांना लागलं, त्यांचं बोन एक फ्रॅक्चर झालं, त्यातून ते अतिशय कन्व्हिक्शननी बाहेर आले. त्याच्यानंतर परत त्यांना थोडासा त्रास झाला, हृदयाचा हार्टचा त्रास झाला.
त्यातूनही ते सही सलामत पूर्ण बाहेर आले. त्यांच्या 2 अँजिओप्लास्टीज झाल्या आणि ते आता काम करायला परत येणार तेवढ्यात या सगळ्या गोष्टी घडल्या आणि आमचं शूटिंग बंद झालं. तर हे संपल्यानंतर डेफिनेटली ते परत आमच्याबरोबर शूटिंगला येतील आणि तुम्हाला त्यांचे सीन्स बघायला मिळतील. पसंत आहे मुलगी, ही सिरियल मागे केली होती मी. त्यातली भूमिका जरा वेगळी होती, जरा कडक आणि अतिशय तत्वनिष्ठ असा माणसाची भूमिका मी केली होती. मला वाटतं बराच वेळ मी तुमच्याशी बोललो आहे. आता मी तुमची रजा घेतो. मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही पाळाल याची मला आशा आहे, खात्री आहे. परत एकदा या सगळ्या आयोजकांचे आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या सगळ्यातून आपण लवकर बाहेर पडू याची आशा बाळगतो. धन्यवाद.